नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटी, नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी आणि लेईंग ऑफ सिव्हिअर हे टॉपिक डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे? सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटी. So the minimum velocity at which no solid get deposited. The minimum velocity. Okay, this is the value of minimum velocity at which no solid get deposited. No solid get deposited in the invert of severe is called as self cleansing velocity. त्याला म्हणायचं सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटी. द व्हेलॉसिटी ॲट विच नो सॉलिड गेट डिपॉझिटेड इन द इन्व्हर्ट ऑफ सिव्हिअर मीन्स सपोज इट इज वन ऑफ द सिव्हिअर. दिस इज द इन्व्हर्ट पार्ट, बॉटम मोस्ट पार्ट विच इज कॉल्ड द इन्व्हर्ट, and through which the sewage is flow, sewage which consists of the number of particles, solid particles. So flow of this sewage through this severe in such a way that no solid get deposited. So speed of the sewage, speed of the flow of sewage through this severe is such a way that these solid particles cannot be deposited on the bottom part, invert, which is called as the invert of the severe. Solid part cannot be deposited due to this such type of the speed. This is the minimum velocity, minimum value of the velocity, speed of the flow of sewage at which no solid get deposited. तर अशी कमीत कमी व्हेलॉसिटी सिवेज फ्लो होण्याची ज्या व्हेलॉसिटीवर सॉलिड या इन्व्हर्ट पोझिशनला डिपॉझिट होणार नाही, तो वाहत राहील, तो त्या सिवेजमधनं वाहून जाईल, तो या इन्व्हर्ट पोझिशनला इथे जमा होणार नाही. या इन्व्हर्ट पोझिशनला हे ज्या स्पीडवर होते, सिवेज फ्लो होण्याच्या ज्या स्पीडवर होते, कमीत कमी स्पीड, त्या कमीत कमी स्पीडला म्हणायचं सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटी. द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ऑफ सिवेज इज कॉल्ड एज सेल्फ क्लिन्सिंग velocity. There are various factors affecting the self cleansing velocity. The nature of particles, that factors, affecting the self cleansing velocity involved nature of particles. Number 2, diameter is also one of the factor. डायमीटर ऑफ सिव्हिअरचं डायमीटर काय आहे? जास्त आहे, कमी आहे? ओके. रफनेस ऑफ पाईप, रफनेस ऑफ पाईप. सिव्हिअर करता जे पाईप्स यूज करत आहेत त्याचं इनर पार्ट, इंटरनल सरफेस, इनर वॉल किती स्मूथ आहे किंवा किती रफ आहे, त्याची रफनेस जी आहे त्यावर पण डिपेंड असणार आहे बघा सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटी. नेक्स्ट इज व्हॉट द क्वांटिटी ऑफ सिवेज. क्वांटिटी ऑफ सिवेज पुढचा फॅक्टर आहे आणखी. क्वांटिटी, सिवेज किती फ्लो होणार आहे, हा जो सिवेज इथून फ्लो होतो याची क्वांटिटी किती आहे, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ सिवेज, त्यावर पण डिपेंड असणार आहे की सॉलिड डिपॉझिट होईल किंवा नाही होणार. ओके. ॲज वेल ॲज what is the slope which is to be given, slope of severe. सिव्हिअरला आपण जो स्लोप देणार आहोत तो स्लोप किती आहे, तो जर स्लोप जर खूप कमी असेल तर व्हेलॉसिटी तिथे अचीव होणार नाही. ओके. आणि तिथे जर का खूप जास्त स्लोप असेल तर तिथे बॅड इफेक्टसुद्धा होतो बघा. दॅट इज स्कोरिंग ॲक्शन टेक्स प्लेस ऑन द इनर वॉल ऑफ द सिव्हिअर. सिव्हिअरच्या इनर वॉलला स्कोरिंग ॲक्शन होते बघा.
या सर्व फॅक्टर्सवर सेल्फ क्लेन्सिंग व्हेलॉसिटी डिपेंड आहे. ती व्हॅल्यू इन्क्रीज होणे किंवा डिक्रीज होणे ते त्यावर डिपेंड असेल बघा. For example, if we consider the nature of particle, then different varieties of the particles or the different varieties of the various types of the solid particles present in the sewage that involve the rounded pebbles. So self cleansing velocity for the rounded pebble is 0.6 to 0.5 to 0.6 meter per second. For fine gravels it should be 0.3, coarse sand 0.2, angular stone करता 1 meter per second असेल. ओके, फाईन सँड अँड क्ले करता 0.15 आणि फाईन सिल्ड करता असेल ते 0.075 मीटर पर सेकंड. या वेने नेचर ऑफ पार्टिकल्स कसं असणार आणि त्या ठिकाणी सेल्फ क्लेन्सिंग व्हेलॉसिटी काय पाहिजे, मिनिमम व्हेलॉसिटी काय पाहिजे. ओके, याप्रमाणे असे वेगवेगळे फॅक्टर्स आहे ज्यावर ते डिपेंड आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट फॅक्टर जर आपण कन्सिडर केला की हा फॅक्टर कसा इफेक्ट करतो बघा, डायमीटर कसं असायला पाहिजे सिव्हिअरचं. सो diameter, depending on the diameter of sphere the self cleansing velocity is. So for example, for 15 to 25 centimeter diameter असणाऱ्या सिव्हिअर करता 1 meter per second is the self cleansing velocity. For 30 to 60 centimeter एवढं डायमीटर असणाऱ्या सिव्हिअर करता 0.75 मीटर पर सेकंड. आणि अबोव 60 सेंटीमीटर ज्या सिव्हिअरची डायमीटर 60 सेंटीमीटरच्या अबोव आहे त्याकरता 0.6 मीटर पर सेकंड. याप्रमाणे ह्या व्हॅल्यू असतात बघा. सो इट इज अबाउट द सेल्फ क्लेन्सिंग व्हेलॉसिटी. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट टाईप ऑफ व्हेलॉसिटी इज द नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी. नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी दिस इज द अनदर टाईप ऑफ द व्हेलॉसिटी. आता ज्याप्रमाणे सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटीमध्ये आपण मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर केली व्हेलॉसिटीची मिनिमम व्हॅल्यू. इन केस ऑफ द नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी मॅक्सिमम व्हॅल्यू should be considered. Maximum value of velocity is considered. Maximum value of velocity of flow of sewage through severe. So maximum value of velocity of flow of sewage through severe is to be considered in the non-scoring velocity. जसं आपण कन्सिडर केलं की सेल्फ क्लिन्सिंग व्हेलॉसिटीमध्ये मिनिमम किती स्पीड असायला पाहिजे सिवेज फ्लो होण्याचा सिव्हिअरमधनं, त्याचप्रमाणे मॅक्सिममसुद्धा किती स्पीड असायला पाहिजे. कारण की स्पीड जर इन्क्रीज होतो आहे, व्हेलॉसिटी जर खूप जास्त इन्क्रीज होत आहे, सो इट मे कॉज द स्कोरिंग ऑफ द सिव्हिअर, इनर वॉल ऑफ द सिव्हिअर. इनर वॉल जी असेल बघा सिव्हिअरची ती रफ बनवते. ओके, त्याचं तिथे डिटेरिओरेशन होतं बघा त्या इनर वॉलचं, आणि कालांतराने ती जी सिव्हिअर आहे ती खराब होते बघा. म्हणून मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती हवी आहे, किती पाहिजे आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती पाहिजे ते सुद्धा महत्त्वाचं असतं. त्याकरता हे नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी त्याला म्हणायचं. सो द मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ फ्लो इज ऑल्सो टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. इफ द व्हेलॉसिटी ऑफ फ्लो इफ एक्सीड्स दॅन द सर्टन लिमिट, देन पार्टिकल्स ऑफ सॉलिड मॅटर स्टार्ट टू डॅमेज. Particles of the solid matter start to damage the inside smooth surface of the sphere. Okay, which is called as the scoring action. ज्याला काय म्हणतो आपण, scoring action. So if the velocity increases then the particular limit, जर velocity ही जर of flow of sewage if increases than the limit, than a particular limit, if it is exceed a certain limit, okay, then it start to damage the inside surface. तो खूप जास्त प्रवाह असल्यामुळे इनर वॉल जी आहे ती डॅमेज व्हायला सुरुवात होते. कारण की स्पीड वाढला, व्हेलॉसिटी वाढली, खूप जास्त व्हेलॉसिटीने खूप जास्त स्पीडने तो जो सिवेज आहे त्या सिव्हिअरमधनं फ्लो होते. सो दॅट्स वाय इट start to damage the inner wall of the सिव्हिअर.
inner smooth surface of the sphere, which is called as a scoring action. So in this way, the maximum permissible velocity, okay, the maximum permissible velocity, maximum permissible velocity at which no scoring action will occur is called as non-scoring velocity. तशा प्रकारच्या व्हेलॉसिटीला म्हणतात नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी. मीन्स व्हॉट, एवढी जास्तीत जास्त व्हॅल्यू व्हेलॉसिटीची ज्या व्हेलॉसिटीवर स्कोरिंग ॲक्शन होणार नाही, ज्या व्हेलॉसिटीवर इनर वॉल जी आहे सिव्हिअरची ती डॅमेज होणार नाही, की या व्हेलॉसिटीच्या नंतर जर का ती व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर त्या ठिकाणी तिथे डॅमेज होऊ शकतात. पण या अशी मॅक्सिमम व्हॅल्यू ज्यावरती डॅमेजिंग होणार नाही त्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीला म्हणायचं नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी. इट इज कॉल्ड ॲज अ नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी. ओके, तर अशा प्रकारे हा कन्सेप्ट आहे बघा नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटीचा. याच्यानंतर आहे बघा लेईंग ऑफ सिव्हिअर्स. पुढचा टॉपिक आहे आपला लेईंग ऑफ सिव्हिअर. लेईंग ऑफ सिव्हिअर. लेईंग ऑफ सिव्हिअर. लेईंग, आता ही सुद्धा एक महत्त्वाची स्टेप आहे सिव्हिअर सिस्टीममध्ये, की जी काही आपण सिव्हिअर डिसाईड केलेली आहे, जे कुठलं आपण तिथे प्रपोज सिव्हिअर लाईन डिसाईड केलेली आहे, त्या सिव्हिअर लाईनला सिव्हिअर जे असेल ते लेड करणे, त्याची लेईंग करणे, त्याला तिथे प्लेस करणे. ओके, इट इज कॉल्ड द लेईंग ऑफ द सिव्हिअर. ओके, so there are various steps involved in the laying of the sphere. Okay, in the laying of the sphere, basically there are two main methods of the laying of the sphere. So the first method is called as the offset line method. पहिली मेथड आहे ज्याला आपण ऑफसेट लाईन मेथड म्हणू. And the second method, it is called as the sight rail method. These are the two methods of the laying of sphere. So firstly, before laying of the sphere, okay, certain steps are to be carried out for the laying of the sphere. Okay, so the bearing of or trial holes are taken along the proposed sphere line to know the nature of ground. Okay, तर पहिल्या स्टेप्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, सो बिअरिंग और ट्रायल होल्स आर टेकन. बिअरिंग किंवा ट्रायल होल्स तयार करायचे आहेत. ट्रायल होल्स आर टेकन टू नो द नेचर ऑफ ग्राउंड. फॉर व्हॉट पर्पज? ट्रायल होल्स अलॉंग द प्रपोज सिव्हिअर लाईन. जी काही सिव्हिअर लाईन आपली ठरलेली आहे प्रपोज सिव्हिअर लाईन, त्या सिव्हिअर लाईनला ट्रायल होल जे आहेत ते तिथे तयार करायचे. ट्रायल होल्स फॉर व्हॉट पर्पज? टू नो द नेचर ऑफ ग्राउंड. नेचर ऑफ ग्राउंड माहीत करून घेण्याकरता, नेचर ऑफ ग्राउंड. फ्रॉम लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ सिव्हिअर लाईन पोझिशन ऑफ मॅनहोल्स आर फिक्स्ड. ओके, पोझिशन ऑफ manholes are fixed. Positions of manhole are fixed. त्यानंतर मॅनहोलची जी पोझिशन आहे ती फिक्स करून घ्यायची आहे. ओके, देन
center line is to be decided. For that purpose the center line pegs are driven at a distance of every 7.5 meter to 15 meter. Okay, center line pegs drive करायचे आहेत आपल्याला at every 7.5 to 15 meter distance. Okay, then side rails are used to lay the lines. Side rails also used to lay the line. Then the slopes or gradients are decided. Again, the slopes or gradient so slopes or gradient are also decided, and the invert level are fixed. आणि invert level जे असेल, invert level are also fixed, invert level सुद्धा फिक्स्ड करून घ्यायचे आहे. ओके, सो इन द फर्स्ट मेथड, आता याच्यामध्ये ऑफसेट लाईन मेथडमध्ये काय केलं जाणार. इन दिस मेथड line parallel to severe line. Okay, in the offset line method, offset, why it is called as the offset line method, offset line. Okay, so in this method line parallel to severe is marked. This is known as offset line, parallel to severe line. So whatever the proposed severe line जी काही असेल त्याच्या पॅरलल एक आणखीन लाईन आखायची ज्याला म्हणायचं ऑफसेट लाईन. ओके, अँड ॲट अ डिस्टन्स दॅट मीन्स दिस इज टू बी मार्क ॲट अ डिस्टन्स ऑफ अबाउट 2 to 3 meter parallel to the proposed severe line. This offset line helps in locating the severe center. आता ह्या ऑफसेट लाईनचं तिथे पर्पज काय असणार आहे. सो धिस ऑफसेट लाईन हेल्प्स इन लोकेटिंग द severe centers line when excavation is carried out. When the excavation work is done, then to know the center of the severe proposed severe line, this offset line is helpful. Okay, during the laying of the severe. ठीक है. Second method, side rail method. In this method laying of side rail, in this method of the laying of the severe line, side rails are used. Okay, so this is the method adopted in all cases for taking the levels of invert of proposed severe lines. The excavation, so these are the methods. Offset line method, in this method the offset line is used parallel to the proposed severe line. In the side rail method, side rails are used for laying of the severe. Okay, so the various steps involved, in laying of severe. So first step, excavation. So the excavation of trench for laying of severe line is started. Okay, the completed trenches are checked and bedding in the form of the concrete is provided. Bedding, the complete trenches are checked, complete झालेले जे ट्रेंचेस आहेत त्यांना चेक करणे, and bedding in the form of the concrete is provided. Bedding in the form of the concrete. So in this way, suppose this is the severe lines and the bedding which is to be provided, different ways for providing the bedding in this way. So in this way, this is the concrete bedding, concrete. Okay, and this is the severe. Okay, so in this way the concrete is provided, concrete bedding is provided. The severes are then laid. त्याच्यानंतर laying of severe is carried out. Laying of severe. Severes are to be laid. The boning rod or traveler are used to check the invert level. Invert level check करण्यासाठी boning rod किंवा traveler. Okay, boning rod or traveler, it is also called as the traveler. So
So in this way